आणि सॅटर्डे क्लबमध्ये जेवढं आम्ही पण इंटरॅक्ट केलंय, सॅटर्डे क्लबमध्येच एवढ्या अशा स्टोरीज आणि सक्सेस स्टोरीज आहेत की एक एक मेंबरवर एक एक सिनेमा होऊ शकतो ज्यांची जी स्टोरी आहे. कारण आज नाही आहे आपल्याकडे, आज असे बरोबर. सिनेमे पण नाही होत जे बायोपिक आपल्याला वाटेल. म्हणजे मला वाटतं दादासाहेब फाळकेंवरच शेवटचा बायोपिक असा झाला ऍज अ बिझनेस. बाकी कलाकारांवर झाले आणि ह्याच्यावर झाले, पण ऍज अ इंडस्ट्री म्हणून एक जर बायोपिक बघितला तर तो दादासाहेब फाळकेंवरच झाला. त्याच्यानंतर मराठी ऑडियन्सना असे काही इन्स्पिरेशनल बायोपिकच बघायला मिळाले नाहीये बरोबर. मराठीचे. नाही, म्हणूनच मी बड्यांमध्ये हा थोडासा प्रयत्न करतोय की ह्यांचा ऑलमोस्ट ते कॉन्व्हर्सेशन बायोपिक सारखंच असतं. करेक्ट. मग त्याचे अनुभव आणि त्यांचे हे आणि मग पुढचे. सो इट इज लाईक दॅट वन पॉडकास्ट एक बायोपिकच असतो बायोपिकच त्या आहे. त्या माणसाचा, असा मी प्रयत्न तरी करतोय. सो पण हे बरोबर आहे तुमचं की खूप विषय आहेत. म्हणजे आमच्या सॅटर्डे क्लबमध्येच अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांचे इन्स्पायरिंग जर्नी आहे आणि त्या त्या इंडस्ट्रीमधलं त्यांनी त्या इंडस्ट्रीला पण वरती आणलेलं त्यांच्या ह्यानी. तर बरोबर आहे, असे विषय आसपास खूप आहेत. खूप आहे. मुळात हा आहे की या सगळ्या विषयांमध्ये पहिला इंटरेस्ट लोकांना पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा नेहमी म्हणतो ना की इवन क्रिकेटमध्ये इतका एक ओढ आहे ना क्रिकेटबद्दल, किंवा इतका तो पोचलेला आहे ग्रासरूट लेवलवरती की तो एक मोठा बिझनेस मॉड्यूल झालेला आहे आज. IPL काय किंवा हे काय, विमेन्स पण प्रीमियर लीग मग पासून सिनेमा का नाही सगळंच होऊ आहे. शकत? आणि स्पेशली मराठी सिनेमा का नाही होऊ शकत? अगदी तेवढा नाही, पण त्याच्या म्हणजे आम्ही काही कितीतरी लोकांनी प्रयत्न पण केले जात मराठी सिनेमा इंटरनॅशनल लेवलवरती, आणि त्याचं हे पण झालेलं आहे. तुमचाच सिनेमा ऑस्कर पर्यंत तुम्हीच घेऊन गेलाय ऑस्करला मराठी सिनेमा. करेक्ट. सो अशी खूप नंतर सक्सेशन्स खूप झालेले आहे, पण तरी सुद्धा या इंडस्ट्रीला तो मान किंवा ती सस्टेनेबिलिटी का नाही मिळत आहे याच्यावरती सगळ्यांनी विचार करायला हवा. सो आम्ही एक आणि त्याचबद्दल एक विचार सॅटर्डे क्लबच्या या उद्योगबोध इव्हेंटमध्ये होणारच आहे, जेव्हा तुम्ही सुबोध भावे सर, सारंग साठे आणि मिलिंद वैद्य एकत्र येणार आहेत आणि नितीन वैद्य सॉरी, आणि ते चर्चासत्र पण तुम्हाला लवकरच युट्यूब चॅनलवर बघायला मिळेलच.